नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आजचा विषय आहे संघर्षाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. याविषयी एक गोष्ट मी खूप खूप वर्षापूर्वी ऐकली होती. पण ती गोष्ट माझ्या मनाला इतकी भावली की मी ती गोष्ट कधीही जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष येतो किंवा कोणाच्या आयुष्यामध्ये कोणी संघर्षाची कहाणी सांगत असतं तेव्हा तेव्हा मला ती गोष्ट प्रकर्षाने आठवते आणि ती गोष्ट त्या व्यक्तीला सुद्धा मी प्रोत्साहन देण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी सांगत असते. तर ती गोष्ट अशी आहे की शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याला त्याचं शेत पिकवायचं असतं आणि शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या ऋतूनुसार त्याच्यामध्ये बदल होत असतो. मग कधी कधी हाती आलेलं पीकसुद्धा येता निघून जातं, कारण आपलं निसर्ग हा जो नेहमी लहरीपणा करत असतो त्याच्यामध्ये. तर एक शेतकरी असतो, तो देवाकडे जातो आणि देवाला विनंती करतो, देवा की तू मी एवढी मेहनत करतो आणि तू ऐन वेळेला कधी कधी माझ्या हातातून मला येणार उत्पन्न घेऊन टाकतो. तर मला वरदान दे की मी माझ्या पिकासाठी योग्य परिस्थिती, अनुकूल परिस्थिती निर्माण करेन आणि चांगलं उत्तम पीक घेईन. देव म्हणतो, हे बघ, संघर्ष केल्याशिवाय ह्या जगात कोणालाच काय मिळत नाही. तसं तर पिकाचंसुद्धा तुझ्या तसंच आहे की तुझं पीक संघर्ष करत असतं म्हणून त्याच्यातून जे उत्पन्न येतं ते तर खूप चांगलं असतं. तर मग त्याच्यानंतर तरीसुद्धा जर तुझी इच्छा असेल तर तुला मी ते वरदान देत आहे. आणि देव त्याला वरदान देतो की तू जसं तुला हवं आहे तसंसे बदल करून तू तुझं पीक घेऊ शकतोस. शेतकरी शेतामध्ये खुश होतो, शेतामध्ये जातो. तो अतिशय उत्कृष्ट जमीन त्याला जशी हवी, पिकाला हवी तशी तो व्यवस्थित बनवतो. बीज त्याला हवं तसं पेरतो. त्याला लागेल तेवढंच खत पाणी, जेवढं आवश्यक आहे तेवढाच पाऊस, त्याला आवश्यक आहे तेवढंच म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पंचमहाभूत जे आहेत ते अनुकूल करून त्या पिकाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच देतो. पीक तरारून येतं, खूप सुंदर लोंब्या येतात, खूप छान असं पीक दिसायला लागतं. खुश होतो शेतकरी. म्हणतो काय फरक पडतो, म्हणजे एवढं वादळातून संघर्षातून करण्यापेक्षा आज माझ्या हातात सगळ्या गोष्टींचा कंट्रोल आहे, तर मला जसं हवं आहे तसं पीक वाढवू शकतो. आणि तो खूप खुश होतो आणि पीक कापतो. आणि कापल्यानंतर जेव्हा त्याच्या लक्षात तो जेव्हा मळतो ते धान्य, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ते धान्य नाही ना, भरलेलंच नसतं, सगळं धान्य पोकळ असतं, म्हणजे त्याला उत्पन्न काहीच मिळत नाही. खूप दुःखी होतो आणि परत देवाकडे जातो. म्हणतो, देवा काय हे, म्हणजे मी सगळं अनुकूल देऊनसुद्धा पीक अशा पद्धतीनं त्याच्या दाणाच भरला नाही, फायदा काय आहे सगळ्याचा. तेव्हा देव म्हणतो की जेव्हा निसर्ग नियमानुसार ते पीक वाढतं तेव्हा त्याला त्या संघर्षाला स्वतः त्याला सामोरं जावं लागतं आणि त्या संघर्षातून ते उभं राहतं आणि म्हणून ते परिपक्व होऊन तुम्हाला ते मिळतं. त्याला तू सगळ्या अनुकूल परिस्थिती दिल्यामुळे ते विसरलं, त्याचा जो नैसर्गिक धर्म होता भरण्याचा, दाणे भरण्याचा, तोच ते विसरलं आणि त्याला ज्या गोष्टी मिळत गेल्या त्याचा तो अनुभव घेत गेलं. असंच असं तेव्हा त्या शेतकऱ्याच्या चूक ही लक्षात आली. हे असंच असतं. नमस्कार मित्रांनो, मी शब्दताज तुळसा. ही गोष्ट मी यासाठी घेऊन आलेली आहे की जेव्हा जेव्हा माणसाला संकट येतात आणि अडचण येतात तेव्हा माणूस खचून जातो आणि तो विचार करायला लागतो की माझ्याच आयुष्यात ही संकटं का बरं. त्या वेळेला ही गोष्ट जर आठवली आपल्याला की संघर्षातून जेव्हा तुम्ही उभी राहता तुम्ही तेव्हा इतके परिपक्व असता, तुमच्याकडे एक अनुभव असतो. भले तुम्हाला असं त्यावेळेला वाटत असेल की मी एक पाय मागे गेलेलो असं आहे, परंतु तुमची झेपी 2 पाय पुढे गेलेली असते. कारण जेव्हा जेव्हा जिंकायचं असतं शर्यतीमध्ये कुठल्याही, तेव्हा कधीही 2 पाय मागे गेल्याशिवाय पुढची झेपी घेता येत नाही. तर ही गोष्ट जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत याल तेव्हा तुम्ही ही गोष्ट नक्की आठवण कराल आणि तेव्हा तुम्हाला एक प्रोत्साहन मिळेल, एक मोटिवेशन मिळेल, अशी मी आशा करते. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. ही गोष्ट आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला पण विसरू नका बरं का. धन्यवाद.